अंदाज आहे. माझ्या प्रयोगाचे नाव पाण्याची घंटा आहे. तू काय काय वापरलंय प्रयोगासाठी? मीठ, बटाटा आणि पाणी. आणि एकामध्ये बटाटा डुबलेला दिसतोय, एकामध्ये बटाटा तरंगताना दिसतोय. हा तरंगताना का दिसतोय? कारण ज्या पाण्यात मीठ असते त्या पाण्याची घंटा जास्त असते म्हणून याच्यामध्ये बटाटा तरंगतो. हा, म्हणजे हे मिठाचं पाणी आणि साधं पाणी. तुझ्या प्रयोगाचं नाव काय? ताऱ्यांचा जीवन प्रवास. कसा असतो ताऱ्यांचा जीवन प्रवास? ते जे पासून सुरू होतो तो भव्य तारा आणि इतर सर्वसाधारण तारा, मग तांबडा राक्षसी तारा, तांबडा काय महाराक्षसी तारा, महाराक्षसी तारा, मग तांबडा महाराक्षसी तारा हा की मग बिंबग्रिका तारा होतो. मग इथे अदिपित्त तारा आणि अदिपित्त तारा झाला की कशी ओढ काढते. आता मिरची पावडरमध्ये मिठाच्या भुकटीची भेसळ असते. मग एक चमचा मिरची पावडर घ्यायची, ते अर्धा चमचा पात्र पाणी घ्यायचं, त्याच्यात तेल टाकायचे आणि हलवून घ्यायचं. 5 मिनटं स्थिर द्यायचं आणि मग खाली असं लागलं की समजायचं की त्याच्यात मिठाच्या भुकटीची भेसळ असते. मिठाची भुकटी जड असते म्हणून ती खाली राहते आणि ती चटणी हलकी असते म्हणून ती वरती तरंगते. तुझ्या प्रयोगाचं नाव काय? प्रकाश संश्लेषण. कोणामध्ये होतं प्रकाश संश्लेषण? माणसामध्ये होतं का? नाही, मग झाडांमध्ये. सूर्यप्रकाशापासून झाडाला ऑक्सिजन मिळते. पानांमधील हरितद्रव्य यांच्यातून कार्बन डायऑक्साईड शोषते, त्याच्यापासून अन्न तयार होते. यालाच प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. बरोबर. तुमच्या प्रयोगाचं नाव काय? ध्वनी प्रदूषणावर उपाय. जोरात सांगायचं. ध्वनी प्रदूषण कधी होतं? गाड्यांचे हॉर्न वाजले तर ध्वनी प्रदूषण होतं. ध्वनी प्रदूषणावरचे उपाय. ध्वनी प्रदूषणावर उपाय दुसरा. ध्वनी प्रदूषण सामाजिक समस्या आहे. ध्वनी प्रदूषणावर तिसरा उपाय. वाहनाचे अनक्षय आवाज कमी करण्यासाठी त्याचे नियमित काळजी करावी. म्हणजे वाहनांची नियमित दुरुस्ती करावी. म्हणजे मग काय होईल? ध्वनी प्रदूषण कमी होईल. जोरात सांग. हे निंबूचं पाणी आहे आणि हे खट्टा सोडा आणि निरमा. लिंबाचं पाणी, खायचा सोडा आणि निरमा आपण इथे हळदी जोरात सांग. निंबूच्या पाण्यात घातली तर ते पिवळीच राहते त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. आणि ते जर तीच हळदीची पट्टी आपण दुसरी पट्टी ते आपण सोड्याच्या याच्यात घातली तर तिचा कलर लाल होतो. बरोबर. आणि बाजूला ठेव ना, ती एकावर एक नको ठेवू. आणि तीच आपण निरमाच्या याच्यात घातली तो जास्त धुपतो लाल होतो. आणि जास्वंदाची पट्टी जास्वंदाची. हां, आणि ती निंबूच्या याच्यामध्ये घातली तो गुलाबी कलर होतो. आणि ती पट्टी सोडायची याच्यामध्ये घातली थोडा निळसर होतो. निर्माच्या पाण्यामध्ये घातली तर निळाच होतो. आणि ही मुळ्याची मुळ्याची ती निंबूच्या याच्यात घातली तर तशीच राहते. तशीच राहते. काही बदल होत नाही. निरमाच्या पाण्यात घातली तशीच राहते. नाव पाण्याचा द्वितीय तार. मी पहिले पावडर टाकून दिली. कशामध्ये पावडर टाकतीये? पाण्यामध्ये पावडर नंतर आणि साबणाचं बोट मी साबणामध्ये ऍक्सेट राहते म्हणून पावडरचे कण दूर सरकते. साबणाचं बोट घेतलं आणि तिथे ठेवलं तर काय होतंय? पावडरचे कण दूर दूर सरकत आहे. का? कारण काय? साबणामध्ये जंतू मरतात. बरोबर. माझ्या प्रोजेक्टचे नाव बल व बलाचे प्रकार आहे. किती आहेत बलाचे प्रकार? कोणकोणते आहेत? 6 प्रकार आहेत. स्नायू बल, यांत्रिक बल, गुरुत्वीय बल, चुंबकीय बल, घर्षण बल आणि स्थितीय बल. स्थितिक बल. तुमच्या प्रयोगाचं नाव काय आहे? रक्तातून बनवला मिठाचं पाणी, साधं पाणी, मिठाचं पाणी घनता कमी असल्यामुळे तो लिंबू तळायला लागलाय आणि इथे तरंगलाय कारण की मिठाच्या पाण्याची घनता जास्त असते. बर, तू काय बनवलंय रे? उज्ज्वल काय बनवलंय? कूलर बनवलाय की पंखा आहे? बर, मग कसं केलाय सांग. काय होतं? काय केलं की वायर जोडली की पंखा चालू होतो. दाखव बरं जोडून. बॅटरी लावली आहे का मागून? कोणी बनवला? छान बनवला.
प्रकाश सरळ सरळ रेषेत प्रवास करतो. बरं मग कसा प्रवास करतो सांगा, दाखव. जर सरळ पाणी बघितलं तर मेणबत्ती दिसते, जर वाकड्या काही पाणी बघितलं तर मेणबत्ती दिसत नाही. म्हणजे ह्याच्यावरून काय सिद्ध होतं? की प्रकाश सरळ दिसतो. प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे चुंबकाची वैशिष्ट्ये. चुंबकाकीय बल चुंबकाच्या दोन्ही टोकांमध्ये म्हणजे ध्रुवकामध्ये एक वटिलेले असते. म्हणजे एक वटलेलं असतं. असते. एक चुंबक आहे, त्याला दोन टोकं आहेत. कापलं पण तर त्याला दोन टोकं होतात. दुसरं, एक चुंबकाचे दोन भाग केल्यास दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात. म्हणजे चुंबकाच्या दोन ध्रुव एकमेकांपासून वेगवेगळे करता येत नाही. झाडं लावले तर माणसांना ऑक्सिजन मिळतं. जोरात सांग ना काय. पृथ्वीवर जर झाडं लावले तर माणसांना ऑक्सिजन मिळतं. कशामुळे तरंगला सांगून दे. वाटीमध्ये पाणी घ्यायचं, कशात संचू टाकतात, त्याच्यात एक चमचा मिरची पावडर टाकायची, त्याला भिजवून घ्यायचं आणि मग 5 मिनिटं त्याला स्थिर द्यायचं आणि मग ती हलत असताना ती वर घेऊन जाते आणि मिठाची बुक्की जड असते तर ती खाली थांबून जाते. मग असं काय बनवलंय, कसं बनवलंय, काय सिद्ध होतं मग त्याच्यामधून?